संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 20 तारखेला त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि आज पालखीचं पहिलं रिंगण सिन्नरमधल्या दातली या गावात पार पडतंय। आपण त्याचीच ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं हे रिंगण सध्या पार पडतंय। दर्शनासाठी नंतर वेळ दिला जाणार आहे। पुढील 20 मिनिटं दर्शनाकरता आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे। हेलो चला हेलो नाही एकत्रित करा सर्व पिशव्यांमधून एकत्रित करा तिथं। अतिशय सुंदर वातावरण या निमित्ताने ग्रामस्थ सिन्नर तालुक्यातील युवा समाज संस्था झेंडेकरांनी थांबा आणि त्यांनी बाहेरच्या बाजूला करा। आता आतमध्ये नाही, बाहेर करायचं झेंडेकरांनी। 20 तारखेला त्र्यंबकेश्वरहून या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं ही पालखी मार्गस्थ झालेली होती। पालखीचं पहिलं रिंगण सिन्नर तालुक्यातल्या दातली या गावात सध्या पार पडतंय। हे गोल रिंगण आहे आणि आपण पाहतो आहोत या रिंगण सोहळ्यासाठी अनेक जण उपस्थित आहेत। अधिक माहिती देत आहेत या सोहळ्या संदर्भातली आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, अजिंक्य, आपण बघतोय रिंगण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला अश्व यांच्यातून रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला, त्यानंतर ते झेंडेकरी आहेत, पताका ज्यांच्या खांद्यावर आहेत यांनी रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आणि आता असंख्य अशा या महिला रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्यांच्या माथ्यावर तुळशी वृंदावन आहे आणि ह्या धावत आहेत, त्याच्याबरोबर लहान लहान लेकरं देखील आहेत, हे देखील या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी 20 तारखेला पालखीने प्रस्थान ठेवलं। नाशिकमध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम होता, आज सिन्नर तालुक्यामध्ये मुक्काम आहे आणि आज नंतर उद्याला पालखी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रस्थान ठेवणार आहे। त्यामुळे त्या आधीचा हा नाशिक जिल्ह्यातला शेवटचा टप्पा आहे आणि या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण आज नाशिकमध्ये पार पडतंय। आजूबाजूच्या पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने नागरिक इथे उपस्थित आहेत। जे दिंडीमध्ये वारीमध्ये सहभागी झालेले ते वारकरी इथे उपस्थित आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतो आहे। एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आणि आनंदाचं वातावरण या पालखी सोहळ्यामध्ये आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा हा पहिला रिंगण सोहळा सिन्नरमध्ये पार पडतो आहे आणि त्याचीच ही दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।